श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 9वा सर्ग वाचूया. कुब्जेच्या कुचक्राने कैकईचा कोपभवनात प्रवेश. मंथरा असे म्हणाल्यावर कैकईचा चेहरा क्रोधाने लखलखला. ती लांब सुस्कारा सोडून तिला म्हणाली, कुब्जे, मी श्रीरामांना लवकरच येथून वनात पाठवीन व लगेचच भरताला युवराज्याभिषेक करून घेईन. पण कुठल्या उपायाने आपला अभिष्ट साध्य करू? भरताला राज्य मिळेल व श्रीरामांना ते काहीही करून मिळणार नाही, असं कसं होईल? देवी कैकई असं म्हणाल्यावर पापमार्ग दाखविणारी मंथरा श्रीरामांच्या स्वार्थावर आघात करीत म्हणाली, कैकय नंदिनी, आता बघ मी काय करते. तू माझं ऐक, ज्यामुळे तुझा पुत्र भरतच राज्य प्राप्त करील. कैकई, तुला आठवत नाही का? आठवत असूनही तुझ्यापासून माझ्यापासून लपवीत आहेस. ज्याची तू माझ्याशी अनेक वेळा चर्चा करतेस ते प्रयोजन तू माझ्याकडून ऐकू इच्छितेस. याचं कारण काय? विलासिनी, जर माझ्याच तोंडून ऐकायचा तुझा आग्रह असेल तर सांगते ते ऐक आणि त्याप्रमाणेच कर. मंथरेचे ऐकून कैकई पलंगावरून उठून तिला म्हणाली, मंथरे, मला तो उपाय सांग. काय उपायाने भरतास राज्य मिळेल, पण ते श्रीरामांना मिळू शकणार नाही. कैकई असे म्हणाल्यावर तिला पाप मार्ग दाखविणारी मंथरा म्हणाली, देवी, पूर्वीची गोष्ट आहे की देवासुर संग्रामाच्या वेळेस राजर्षी बरोबरच तुझे पतिराज तुला घेऊन देवराजांना मदत करण्यासाठी गेले होते. कैकय राजकुमारी दक्षिण दिशेला दंडकारण्यात वैजयंत नावाचं एक विख्यात नगर आहे. तिथं शंबर नावाचा एक प्रसिद्ध मोठा राक्षस राहत होता. तो आपल्या ध्वजेवर हेल माशाचे चिन्ह धारण करीत असे आणि शेकडो माया जाणत होता. देवसुद्धा त्याचा पराभव करू शकत नव्हते. एकदा त्यानं इंद्राबरोबर युद्ध पुकारलं. त्या महान संग्रामात क्षत होऊन पुरुष जेव्हा रात्री झोपत असत तेव्हा राक्षस त्यांना अंथरुणातून ओढून काढून मारून टाकीत असत. त्यावेळेस महाबाहू राजा दशरथांनीही तिथे असुरांबरोबर मोठेच युद्ध केले. त्या युद्धात असुरांनी आपल्या शस्त्रास्त्रांद्वारे त्यांचं शरीर जर्जर केलं. देवी, जेव्हा राजाची शुद्ध हरपली होती त्यावेळेस सारथ्याचं काम करीत असणारी तू आपल्या पतीला रणभूमीपासून दूर नेऊन त्यांचं रक्षण केलंस. जेव्हा तिथे सुद्धा राक्षस आले तेव्हा तू दुसरीकडे नेऊन रक्षण केलंस. शुभदर्शने, यामुळे संतुष्ट होऊन महाराजांनी तुला 2 वर देण्याचे सांगितले. देवी, त्यावेळेस तू आपल्या पतीस सांगितलंस, प्राणनाथ, जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी हे वर मागून घेईन. त्यावेळेस त्या महात्मा नरेशाने तथास्तु म्हणून तुझं म्हणणं मान्य केलं. देवी, मला हे माहीत नव्हतं. पूर्वी एकदा तूच मला हे सांगितलं होतंस. तेव्हापासून तुझ्यावरील प्रेमामुळे ही गोष्ट मी नेहमीच मनात आठवीत आले आहे. तू या वरांच्या प्रभावाने स्वामींना वश करून घेऊन श्रीरामांच्या अभिषेकाचं आयोजन पालट. तू ते दोन्ही वर त्यांना माग. एका वराद्वारे भरतास राज्याभिषेक व दुसऱ्या वराद्वारे श्रीरामांचा 14 वर्षांपर्यंत वनवास मागून घे. जेव्हा श्रीराम 14 वर्षांसाठी वनवासात जातील तेव्हा तेवढ्या काळात तुझा पुत्र भरत सर्व प्रजेच्या हृदयात प्रेम संपादन करून राज्यावर स्थिर होईल. अश्वपती कुमारी, तू आता मळलेली वस्त्र नेस आणि कोपभवनात जाऊन कोपीत होऊन अंथरुणाशिवायच जमिनीवर पडून राहा. राजा आले तर
त्यांच्याकडे नजर उचलून पाहू सुद्धा नकोस आणि त्यांच्याशी बोलूही नकोस. महाराजांना पाहताच रडत रडत जमिनीवर पडून राहा. तू आपल्या पतीस नेहमीच प्रिय आहेस यात संशय नाही. तुझ्यासाठी महाराज आगीत सुद्धा प्रवेश करतील. ते तुला रागावू देणार नाहीत. तुला कोपित अवस्थेत पाहून राजा दशरथ तुझ्या आवडीसाठी आपला प्राणत्यागही करू शकतील. महाराज तुझे म्हणणे टाळू शकणार नाहीत. मुग्धे, तू आपल्या भाग्यबळाचं स्मरण कर. राजा दशरथ तुला भुलविण्यासाठी मणी, मोती, सोनं आणि तरतरेची रत्न वगैरे देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तू त्यांच्यात मन घालूच नकोस. त्या 2 वरांचं स्मरण त्यांना दे. वरदानाच्या रूपात मागितलेलं ते तुझं अभीष्ट मनोरथ सिद्धीस गेल्या वाचून राहणार नाही. रघुकुलनंदन राजा दशरथ जेव्हा स्वतः तुला जमिनीवरून उठवून वर देण्यास उद्युक्त होतील, तेव्हा त्यांना सत्याची शपथ देऊन त्यांच्याकडून वर मागून घे. वर मागताना म्हण, नृपश्रेष्ठ, आपण श्रीरामांना 14 वर्षांसाठी दूर वनवासात पाठवावं व भरतास या भूमंडलाचा राजा बनवावं. श्रीराम 14 वर्ष वनवासात गेल्यावर तुझ्या पुत्राचं भरताचं राज्य दृढ होईल आणि प्रजेला वश करून घेतल्यामुळे इथे त्याचं स्थान पक्क होईल. मग 14 वर्षानंतरही ते आयुष्यभराचीच स्थिरता प्राप्त करतील. देवी, तू राजाला श्रीरामांच्या वनवासाचा वर नक्की माग. पुत्रासाठी राज्याची इच्छा करणाऱ्या कैकेयी, असं केल्याने तुझ्या पुत्राचे सर्व मनोरथ सिद्धीस जातील. याप्रमाणे वनवास मिळाल्यावर राम 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 राहणार नाही. त्यांचा आज जो प्रभाव आहे तो भविष्यात राहणार नाही आणि तुझा भरतही शत्रुहीन राजा होईल. जेव्हा श्रीराम वनवासातून परत येतील त्यावेळेपर्यंत तुझा पुत्र भरत आतून बाहेरून दृढ मूल होईल. त्याच्याजवळ सैनिक बलांचाही संग्रह होईल. जितेंद्रिय तर तो आहेच. आता माझ्या मताप्रमाणे राजाला श्रीरामांना राज्याभिषेकाच्या संकल्पापासून दूर करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा तू निर्भय होऊन राजाला आपल्या वचनात बांध आणि त्यांना श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या संकल्पापासून परावृत्त कर. असे बोलून मंथरेने कैकेयीच्या बुद्धीत अनर्थच अर्थरूप बनवून भरविला. कैकेयीचा तिच्यावर विश्वास बसला आणि ती मनोमन प्रसन्न झाली. जरी ती समजूतदार होती तरीही कुब्जेच्या म्हणण्यावरून नादान बालिकेप्रमाणे ती कुमार्गाने गेली. अनुचित काम करायला तयार झाली. तिला मंथरेच्या बुद्धीचे फार आश्चर्य वाटले व ती म्हणाली, हिताची गोष्ट सांगण्यास कुशल मंथरे, तू एक श्रेष्ठ स्त्री आहेस. मी तुझ्या बुद्धीची अवहेलना करणार नाही. बुद्धीद्वारा कोणत्याही कार्याचा निश्चय करण्यात तू या पृथ्वीवर सर्व कुब्जांमध्ये उत्तम आहेस. केवळ तूच माझी हितचिंतक आहेस आणि नेहमी सावध राहून माझं कार्य सिद्ध करण्यास मदत करतेस. कुब्जे, तू जर नसतीस तर राजा जे षड्यंत्र रचू पाहत आहे ते माझ्या कधीच लक्षात आलं नसतं. तुझ्या खेरीज ज्या कुब्जा आहेत त्या बेडौल शरीरांच्या, वाकड्या तिकड्या आणि पापिणी आहेत. तू तर वायुद्वारा झुकलेल्या कमलाप्रमाणे झुकलेली असूनही सुंदर आहेस. तुझं वक्षस्थळ कुबडाच्या दोषाने व्याप्त आहे म्हणून खांद्यापर्यंत उंच दिसतं. वक्षस्थळाखाली सुंदर नाभीयुक्त जे पोट आहे ते जणू वक्षस्थळाची उंची पाहून लज्जित झालं आहे म्हणून शांत व कृश वाटतं. तुझे जघन विस्तृत आहेत आणि दोन्ही स्तन सुंदर व स्थूल आहेत. मंथरे, तुझे मुख निर्मल चंद्राप्रमाणे शोभून दिसते.
तू कमरेच्या पट्ट्याने व सुंदर माळांनी विभूषित असून तुझ्या कटीचा अग्रभाग फारच नितळ आहे. मंथरे, तुझ्या पिंढऱ्या परस्परास लागलेल्या आहेत व त्या दोन्ही पाय मोठे आहेत. तू विशाल मांड्यांनी सुशोभित आहेस. जेव्हा तू रेशमी साडी नेसून माझ्या मागे मागे चालतेस तेव्हा तू अगदी शोभून दिसतेस. असुरराज शंभराला ज्या सहस्त्र मायांचे ज्ञान आहे त्या सर्व तुला माहीत आहेत. त्याशिवाय तू हजारो प्रकारच्या माया जाणतेस. त्यांचाच समुदाय तुझे हे मोठं कुबड आहे. ते त्याच्या अग्रभागाप्रमाणे मोठे आहे. यातच तुझी मती, स्मृती आणि बुद्धी, राजनीत्या व नाना प्रकारच्या माया सामावल्या आहेत. सुंदरी कुब्जे, जर भरताला राज्याभिषेक झाला आणि श्रीराम वनात गेले तर मी सफल मनोरथ व संतुष्ट होऊन चांगल्या जातीच्या सोन्यानं बनविलेली सुंदर स्वर्णमाला तुझ्या कुबडाला घालीन आणि त्यानंतर चंदनाचा लेप लावीन. कुब्जे, तुझ्या चेहऱ्यावर सुंदर सोन्याचा टिळा लावीन आणि तू सुंदर आभूषण व 2 उत्तम वस्त्र घालून देवांगनेप्रमाणे मिरविशील. चंद्राप्रमाणे आपल्या मुखड्यातून तू इतकी सुंदर दिसशील की तुझ्या चेहऱ्याची कोठेही तुलना होणार नाही आणि शत्रूमध्ये आपल्या भाग्याचा गर्व करीत तू सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त करशील. जशी तू नेहमी माझ्या चरणांची सेवा करतेस तशीच सर्व आभूषणांनी विभूषित बऱ्याच कुब्जा तुझीही सेवा करतील. जेव्हा या प्रकारे कुब्जेची प्रशंसा केली तेव्हा ती वेदीवर प्रज्वलित अग्निशिखेप्रमाणे शुभशय्येवर झोपलेल्या कैकईला म्हणाली, कल्याणी, नदीचं पाणी निघून गेल्यावर बांध घालायचा नसतो. लवकर उठ व आपलं कल्याण कर. कोपभवनात जाऊन राजाला आपली अवस्था जाणवून दे. मंथरेने याप्रमाणे प्रोत्साहन दिल्यावर गर्विष्ठ विशाल लोचना कैकई देवी तिच्याबरोबर कोपभवनात जाऊन लाखांचे मोत्याचे हार आणि दुसरी सुंदर बहुमूल्य आभूषणे आपल्या शरीरावरून काढून फेकू लागली. सोन्याप्रमाणे सुंदर कांतिमान कैकई कुब्जेच्या बोलण्याने वशीभूत झाली होती. ती जमिनीवर झोपून मंथरेला म्हणाली, कुब्जे, मला सोन्याशी, रत्नांची अथवा तरतरेच्या भोजनांची प्रयोजनच नाही. जर श्रीरामांना राज्याभिषेक झाला तर माझ्या जीवनाचा अंत होईल. आता श्रीराम वनवासात जाऊन भरताला राज्यप्राप्ती तरी होईल किंवा तू महाराजांना माझ्या मृत्यूची बातमी ऐकवशील. त्यानंतर कुब्जा महाराज दशरथाची राणी व भरताची माता कैकईशी क्रूरतेने असे बोलू की जे लौकिक दृष्टीने भरताला हितकर आणि श्रीरामांसाठी अहितकर होते. ती म्हणाली, कल्याणी, जर श्रीरामांनी हे राज्य प्राप्त केलं तर निश्चितच आपला पुत्र भरतासहित तू मोठ्या संतापात पडशील. तेव्हा असा प्रयत्न कर ज्यामुळे तुझ्या पुत्राचा भरताचा राज्याभिषेक होईल. याप्रमाणे कुब्जेने आपल्या वचनरूपी बाणांचा वारंवार प्रहार करून जेव्हा राणी कैकईस अत्यंत घायाळ केले तेव्हा ती अतिशय विस्मित व कुपित होऊन आपल्या हृदयावर दोन्ही हात ठेवून कुब्जेला वारंवार म्हणू लागली, कुब्जे, आता तर श्रीरामचंद्र वनवासात गेल्याने भरताचे मनोरथ सफल होतील किंवा तू मी यमलोकी गेल्याचं महाराजांना सांगशील. जर राम येथून वनवासात गेले नाहीत तर मी तरतऱ्हेचे बिछाने, फुलांचे हार, चंदन, अंजन, पान, भोजन अथवा दुसरी कुठलीही वस्तू घेणार नाही. मी हे जीवन जगू इच्छिणार नाही.
असे अत्यंत कठोर बोलून कैकेयीने सर्व आभूषणे उतरवून आणि बिछाण्याशिवायच ती खाली जमिनीवरच झोपली. त्यावेळेसही ती स्वर्गातून भूतलावर पडलेल्या किन्नरीप्रमाणे दिसत होती. तिचे मुख आमिषरूपी अंधाराने आच्छादलेले होते. त्या दशेत उदास राजराणी कैकेयी तारे डुबलेल्या अंधकारच्छन्न आकाशाप्रमाणे दिसत होती. इथे 9वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 10वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपल्या सूचना कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.